ए ससुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तरणमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल 82 गाथांपर्यंत आपण पोहोचलो. कालच्या गाथेमध्ये हे सांगितलं की अनंत काळामध्ये जे कोणी अरहंत भगवान बनले ते अशाच प्रकारे दर्शन मोह आणि चारित्र मोहाचा नाश करून बनले आणि दर्शन मोहनीय कर्माचा नाश करण्याचा उपाय अरहंतांच्या द्रव्य गुण पर्यायांबद्दल यथार्थ ज्ञान करून घेणे आणि तसाच माझा आत्मा आहे अशी श्रद्धा ठेवणे. आणि चारित्र मोहाच्या बाबतीमध्ये रागद्वेष जर परत परत उद्भवत असेल तर त्याला आत्मसन्मुख होऊन अभेद अनुभूती करून रागद्वेषांना आपण जीवनातून नष्ट करू शकतो. की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, ध्यानाच्या माध्यमातून मी एक न्यायक स्वभावी आत्मा आहे हे चिंतन जर करत राहिलो तर रागद्वेष जीवनामध्ये आपल्या त्रास देणार नाही किंवा असलेले रागद्वेष उदयात येतील आणि फळ न देता निघून जातील. अशा प्रकारे रागद्वेषांचा अभाव जीवनामध्ये करता येऊ शकतो आणि या दृष्टीनेच जीवाला अनंत सुखाची प्राप्ती संभवनीय आहे. म्हणजे राग, द्वेष आणि मोह या तीनचाही जीवनामध्ये तीनचाही अभाव करायला पाहिजे ही गोष्ट सत्य आहे आणि हीच या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. आता या गाथेमध्ये आचार्य हे सांगतात आहे की आम्हाला याची सिद्धी तर जीवनात करायची आहे, पण अनादिकालापासून हा जो आमचा मिथ्यात्वाचा रागद्वेषाचा संस्कार असा काही जीवनामध्ये प्रगाढ असतो की आम्हाला शुद्धात्म प्राप्तीच्या मार्गापासून हा सातत्याने चलायमान करतो, च्युत करतो, आम्हाला तिथे स्थित होऊ देत नाही. उपशम सम्यक्त्वाचा भाव जर आपण बघितला तर अंतर्मुहूर्तानंतर आम्हाला लगेचच मिथ्यात्व कर्माचा उदय सुरू होतो. म्हणजे सत्तेमध्ये असलेलं मिथ्यात्व कर्म उदयात येऊन आम्हाला आमच्या सम्यक्त्व लाभापासून च्युत करतात. क्षायिक सम्यक्त्व जरी झालं तरी देखील चारित्र मोहाच्या श्रेणीमध्ये देखील कधी उपशम श्रेणी आणि उपशम करत गेला तर परत हा 11व्या गुणस्थानामध्ये गेलेला जीव देखील जर औपशमिक सम्यक दर्शन सहित श्रेणी आरोहण केली असेल तर पहिल्या गुणस्थानापर्यंत येऊ शकतो. जर क्षपक सम्यक्त्व पूर्वक त्यांनी उपशम श्रेणी आरोहण केली असेल तर मात्र चौथ्याच्या खाली तो जात नाही. पण हे रागद्वेष अशा तऱ्हेने आम्हाला सातत्याने त्रास देत आहे, यांचा उदय आम्हाला नको आहे आणि म्हणून तो कसा आमच्या जीवनात नष्ट करता येईल किंवा त्याचं स्वरूप पहिल्यांदा आम्हाला आचार्यांनी सांगितलं. स्वरूप जाणल्यानंतर आम्हाला त्याविषयी आपोआपच उदासीन भाव येऊन हे तीनही भाव मोह, राग आणि द्वेष आमच्या जीवनातली नष्ट होतील हे या गाथेमध्ये आचार्य सांगत आहे. गाथा नंबर 83. म्हणून आता जीवाला
शुद्धात्म प्राप्तीच्या मार्गापासून भ्रष्ट करणाऱ्या मोहाचा स्वभाव. मोह याचा अर्थ नेहमी मिथ्यात्व भाव लावायचा. दर्शन मोहाशी संबंधित मोह हा शब्द आहे. जेव्हा 3 शब्दामध्ये आपण मोह राग द्वेष म्हणतो तेव्हा मोहाचा संबंध दर्शन मोहनियाशी लावायचा आणि रागद्वेषाचा संबंध हा चारित्र मोहाशी लावायचा. म्हणून इथे मोहाचा स्वभाव कसा आहे आणि त्याची भूमिका स्पष्ट करतात. मोह जीवाला काय करतो तर मोहित करतो. वस्तुतत्व जसं आहे तसं प्रतीती होऊ देत नाही मोहनीय कर्माचा सद्भाव असताना. आणि यासाठी त्यांनी उदाहरण पण देणार आहे आचार्य. पहिल्यांदा गाथा बघू आपण. 83वी गाथा. दव्वादि एषु मूढो भावो जीवस्य हवदि मोहोत्ति खुब्बदि तेनुच्छन्नो पप्पारागं वदोऽसं वा. दव्वादि एषु मूढो भावो जीवस्य हवदि मोहोत्ति खुब्बदि तेनुच्छन्नो पप्पारागं वदोऽसं वा. दव्वादियेषु मूढा, जो द्रव्यादिकांमध्ये मूढ आहे. द्रव्यादिकांमध्ये म्हणजे जीवाच्या द्रव्य गुण आणि पर्यायांमध्ये जो मूढ आहे. मूढ आहे म्हणजे विपरीत मान्यता ज्याची आहे, भ्रम बुद्धी ज्याची आहे, असा जीवस्य मोहोती, अशा जीवांना तोच मोह आहे असं समजा. आणि तेनुच्छन्नो, त्या मोहानी व्याप्त होऊन हा जीव रागवम दोषम वा पप्पा, राग आणि द्वेष याला प्राप्त होतो आणि खुब्बदी, तो क्षुब्ध होतो, आकुलित होतो. म्हणजे दर्शन मोह आणि चारित्र मोह तिन्ही अशा तऱ्हेने, म्हणजे चारित्र मोहाच्या 2 भूमिका, राग आणि द्वेषाची, आणि दर्शन मोहाची भूमिका विपरीत मान्यतेची, अशा 3 भूमिकेमध्ये हा मोह आमच्या समोर नित्य उभा असतो. कोणतं तरी एक रूप आम्हाला आकर्षित करतं आणि आम्ही त्याच्यामध्ये गुरफटतो आणि अशा तऱ्हेने आमच्या आत्मस्वभावापासून किंवा शुद्धात्मानुभूतीपासून च्युत हा जीव होतो. टीका. मद्य पिऊन उन्मत्त झालेल्या पुरुषाप्रमाणे एखाद्या जीवानी जर मदिरा प्राशन केली तर त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव होत नाही की मी कोण आहे किंवा माझं स्वरूप काय आहे हे तो जाणत नाही. कदाचित जाणलं तरी देखील विपरीत जाणतो आणि कदाचित एखाद्या वेळेला तो समीचीन म्हणजे जसं खरं आहे तसंही जाणतो. परंतु असं समीचीन जाणत असताना देखील त्याचं ते जाणणं खरं मानल्या जात नाही. मद्यपीच्या वचनांवर कुणीही जगामध्ये विश्वास ठेवत नाही. याचं कारण त्याची ती उन्मत्त दशा, स्वतःला बेभान अवस्थेत तो असतो आणि त्या अवस्थेमध्ये जो काही ते प्रतिपादन करेल त्याच्यामध्ये होशपूर्वक प्रतिपादन नसल्यामुळे, बेहोशीमध्ये ते प्रतिपादन असल्यामुळे त्याचं ते वचन ग्राह्य मानल्या जात नाही. यदा कदाचित तो सत्यही बोलत असेल पण तरी देखील ते वचन त्याचं ग्राह्य मानल्या जात नाही. याचं कारण त्याची ती उन्मत्त दशा असते आणि उन्मत्त दशेमध्ये जे काही त्याचं कथन असतं हे समीचीन नसतं, होशपूर्वक कथन नाही. म्हणून असा हा मद्य पिऊन उन्मत्त झालेल्या पुरुषाप्रमाणे पूर्वी सांगितलेल्या, म्हणजे आतापर्यंत ज्या 80-81 गाथामध्ये दर्शन मोह आणि चारित्र मोह नष्ट करण्याचे उपाय सांगताना अरहंतांच्या द्रव्य गुण पर्यायाला जाणून घ्या आणि तत्व योग्य रीतीने जाणा हे जे काही सांगितलं आहे, असं द्रव्य गुण पर्यायांमध्ये द्रव्याची अप्रतिपत्ती रूप, अप्रतिपत्ती याचा अर्थ अस्वीकार, तत्वज्ञानाची तिथे भूमिका नाही, तत्वज्ञानाविषयी तो जागरूक नाही, तत्वाची विपरीत मान्यता ज्याची जीवनात आहे
त्याला म्हणायची तत्वाची अप्रतिपत्ती रूप विपरीत. आणि विपरीत मानतो, जे जसं आहे तसं तो मानत नाही. आणि विपरीत मूढ भाव किंवा भ्रमभाव किंवा अज्ञान यालाच त्या ठिकाणी निश्चयाने मोह म्हटलेले आहे. म्हणजे हा जो स्वतःच्या परिणामांमध्ये विपरीत मान्यता करून घेतो. विपरीत मान्यता कशा प्रकारची जीवाची असते पहा, की कदाचित विपरीत मान्यतेमध्ये जे त्याचं आहे त्याला तो त्याचं मानत नाही. पहिली गोष्ट, जे त्याचं नाही त्याच्यामध्ये तो ममत्व भाव किंवा स्वामित्व भाव किंवा कर्तृत्व भाव किंवा भोक्तृत्व भाव अशा तऱ्हेने वर्तन करतो. ही दुसरी. परद्रव्यामध्ये आत्मीय बुद्धी तो ठेवतो. परद्रव्याला माझ्या इच्छेनुसार मी परिणमवू शकतो असा याला विपरीत भाव असतो. परद्रव्यांचा मी भोग घेऊ शकतो, माझ्या अनुकूल परद्रव्यांना मी परिणमवू शकतो, किंवा जर समोरचं द्रव्य प्रतिकूल असेल तर ते मला नष्ट करता येऊ शकते. अशा प्रकारच्या अनेक विपरीत मान्यता याच्या जीवनामध्ये वसलेल्या असतात. आणि याचं कारण हा जीवाचा विपरीत परिणाम आहे. मिथ्यात्व कर्माच्या उदयात हा जीव मदोन्मत्त होऊन विपरीत कल्पना करतो आहे, की ज्या वास्तविक वस्तुतत्वाला घेऊन असणाऱ्या नाही. पदार्थामध्ये हा इष्ट पदार्थ आहे, हा अनिष्ट पदार्थ आहे, हे मला सुखाला कारणीभूत आहे, हे दुःखाला कारणीभूत आहे. अनंत अशा मिथ्या मान्यता हा उराशी बाळगून असतो. आणि हेच जीवनामधलं मिथ्यात्व आहे. मिथ्यात्वाच्या अनेक व्याख्या आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये प्रबल आणि अंतरंग निमित्त कारण असणारे हे मिथ्यात्व कर्माचा उदय असताना हे सर्वत्र आहे. कोणतंही मिथ्यात्व असेल तर त्या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा उदय हे अंतरंग कारण असलंच पाहिजे. आणि अंतरंग कारण त्याला म्हणायचं की ज्या ठिकाणी चारही तऱ्हेची व्याप्ती घटित होते. 2 अस्तिपरक व्याप्ती आणि 2 नास्तिपरक व्याप्ती. म्हणजे जिथे जिथे मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तिथे तिथे जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम आहेच. जिथे मिथ्यात्व परिणाम आहे तिथे मिथ्यात्वाचा उदय पण आहेच. जिथे मिथ्यात्वाचा उदय नाही तिथे मिथ्यात्व भाव नाही. आणि जिथे मिथ्यात्व भाव नाही तिथे मिथ्यात्व कर्माचा उदय नाही. अशा तऱ्हेची व्याप्ती 2 अस्तिपरक व्याप्ती आणि 2 नास्तिपरक व्याप्ती समीचीन रीतीने जिथे घडतात त्या कारणाला अंतरंग निमित्त कारण म्हणायचं. आणि मिथ्यात्वाचं अंतरंग निमित्त कारण हे मिथ्यात्व कर्माचा उदय हे आहे. बहिरंग कारणामध्ये अनेक कारण आपल्याला देता येईल. कुणाची विपरीत देशना, खोट्या देवगुरु शास्त्राचं श्रद्धान हे सगळे बहिरंग कारण म्हटले जातात. आणि अशा तऱ्हेने आपल्या स्वतःच्या आत्मप्रतीती नसणं हे सगळ्यात महान असं मिथ्यात्व जीवनात असतं, की स्वतःला आत्मेची प्रतीतीच नाही. आणि या ठिकाणी या गाथेमध्ये हे सांगतात आहे की ज्याला आत्म्याची प्रतीती नाही तो अरहंतांना देखील समीचीन रीतीने जाणत नाही. खऱ्या देवगुरु शास्त्राविषयीची देखील त्याची विपरीत मान्यता असते. जो खऱ्या देवांना, खऱ्या शास्त्राला आणि खऱ्या गुरूंना यथार्थ रीतीने जाणेल तोच खरा सम्यक्त्वी जीवनात असू शकतो. आणि जिथे हे जाणणं नाही तिथे मिथ्यात्व भाव आहे, जिथे विपरीतता आहे तिथे मिथ्यात्व भाव आहे. म्हणून हा जो मूढ भाव आहे, मूढ भाव याचा अर्थ विपरीत मान्यता, खोटा अभिनिवेश जीवनात आहे, हे अज्ञान आहे. आणि त्यालाच निश्चयाने मोह म्हटलं आहे. म्हणजे स्वतःच्या परिणामांना, विपरीत परिणामांना या ठिकाणी मोह म्हटलेला आहे. नंतर त्या मोहाने ज्यांचे आत्मस्वरूप झाकाळल्या गेले आहे, या मोहामुळे त्याचा जो खरा निरुपराग आहे, निरुपराग असलेला स्वभाव
किंवा निज शुद्धात्म रुची लक्षण रूप जो आत्मश्रद्धा रूप परिणाम हा याच्या जीवनामध्ये आच्छादित झालेला आहे, तिरोहित झालेला आहे. त्याचा प्रादुर्भाव, त्याचा आमच्या जीवनात अस्तित्व त्या काळात आम्हाला दिसत नाही. वास्तविकतः जो जीवाचा स्वभाव आहे तो त्याच्या जवळ विद्यमान असताना या अशा मोहानी हा व्याप्त झालेला आहे आणि म्हणून याचा स्वभाव त्या ठिकाणी प्रगट नाही. म्हणून या मोहानी म्हणजे स्वतःच्या मिथ्या मान्यतेनी ज्याचं आत्मस्वरूप झाकाळून गेलेलं आहे, प्रच्छन्न झालेला आहे, असा हा आत्मा परद्रव्यास आत्मद्रव्य रूपाणी, परद्रव्य जे काही पुद्गलादी परद्रव्य आहे या परद्रव्यांमध्ये हा आत्मत्व बुद्धी करतो. परद्रव्यांच्या गुणांना आत्मगुणरूपाणी, परद्रव्यांचे जे गुण आहे आणि परद्रव्यांचा मुख्यतः संबंध आमचा पुद्गल द्रव्याशी येतो. कारण धर्म अधर्म आकाश काल हे तर आपले स्वभावामध्ये आहे आणि यांच्यामुळे आमच्यामध्ये काही फारसं स्थित्यंतर घडत नाही. आम्हाला आकर्षण जे असतं हे सर्व पुद्गलामध्ये आहे आणि हे पुद्गल विविध अशा मोहक रूपामध्ये आपल्यापुढे प्रस्तुत होत आहे आणि त्याच्या आकर्षणामध्ये आम्ही सर्वस्व आमचं गमावून बसलो आहे आणि या परद्रव्यांच्या गुणांना मी आत्मद्रव्य रूपाने स्वीकारत आहे. ही चुकीची मान्यता, ही भूल आमच्या जीवनात होते आहे. म्हणून परद्रव्यांच्या गुणांना की मी अस्पर्श स्वभावी असताना सुद्धा मला असं वाटतं की हा कोमल स्पर्श मी आहे. रसामध्ये देखील अरस स्वभावी आहे, पण रस घेताना हा त्या रसाशी तन्मय होऊन त्याचा अनुभव घेतो. ही जी त्याची विपरीत मान्यता आहे, परद्रव्यांना आणि परगुणांना आत्मरूपाने तो स्वीकारतो. अशा या परद्रव्यांच्या गुणांना आत्मगुणरूपाने आणि परद्रव्यांच्या पर्यायीला देखील आत्मपर्याय रूपाने ग्रहण करतो. आणि ही जी शरीराची पर्याय आहे, असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणजे जीव आणि आत्मा, जीव आणि पुद्गल यांची मिळून बनलेली ही जी पर्याय आहे, आमचा हा औदारिक देह आणि या देहामध्ये असणारा आमचा आत्मा, असा मिळून जो काही हे असमान जातीय आमची द्रव्य पर्याय बनलेली आहे, त्यामध्ये या शरीराच्या पर्यायीचा देखील मी करता आहे ही याची बुद्धी असते. किंवा शरीराच्या पर्यायीलाही तो आत्म्याची पर्याय आहे असं त्या ठिकाणी विपरीत मान्यता करून घेतो. वास्तविकतः शरीराची पर्याय ही पुद्गलाची आहे आणि आत्म्याचीच पर्याय आत्मद्रव्याची असणार आहे. पण दोन असं एक क्षेत्रावगाह संबंधात असल्यामुळे तो त्या ठिकाणी भेद कल्पना न करता शरीराच्या पर्यायीला आत्मद्रव्य पर्याय रूपाने स्वीकारतो आहे. अशी याची मिथ्या मान्यता, हा मोहभाव जीवनात त्याचा असणार आहे, अनादिकालापासून हा आहे. आणि म्हणून या परद्रव्याच्या पर्यायीला म्हणजे शरीरादीच्या पर्यायींना हा आत्मपर्याय रूपाने ग्रहण करतो. गाढ संस्कारांच्या अत्यंत प्रबलतेने अनादिकालापासूनचे हे असे गाढ प्रगाढ संस्कार आहे की कितीही नष्ट करू म्हटलं तरी परत हे संस्कार उफाळून उफाळून जीवनामध्ये येतात. तशा या गाढ संस्कारांच्या प्रबलतेने परद्रव्यांचे रात्रंदिवस ग्रहण करत परद्रव्यांचं हा ग्रहण करतो आणि परद्रव्यांचं ग्रहण हा वास्तविकतः निश्चयाने करू शकत नाही. तरी देखील मान्यतेमध्ये मी परद्रव्यांचा स्वीकार केलेला आहे, परद्रव्य माझे आहे ही मान्यता हा अंतरंगात जोपासतो आहे आणि असा रात्रंदिवस परद्रव्यांचे ग्रहण करत दग्ध इंद्रियांच्या रुचीमुळे. आणि ही इंद्रिय कशी आहे तर इंद्रिय ही अशी आहे, ही सदा अतृप्त असतात. ही दग्ध आहे म्हणजे त्या ठिकाणी शापित आहे.
इंद्रियांना शापित म्हटल्या गेलेला आहे, कारण इंद्रियांची कितीही तृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रियांची कधीही तृप्ती होत नाही. उलट इंद्रियांना जेवढं आम्ही जास्त खाद्य देऊ तेवढ्या इंद्रियांची मागणी ही वाढत जाणार आहे. म्हणून इंद्रियांना शापित, दग्ध अशा शब्दांमध्ये म्हटलेलं आहे आचार्यांनी की या अशा शापित इंद्रियांची रुची आम्हाला जीवनात आहे, आवड आहे, त्याच्याविषयी आम्ही भोग भोगतो आहे. त्यामुळे ही इंद्रिय सुस्थितीत राहिली पाहिजे आणि ती मला उपकारक आहे. सुस्थितीत राहिली पाहिजे हा भाव थोडा वेगळा, पण ती मला उपकारक आहे हा भाव इंद्रियांविषयीचा आमचा अंतरंगात असतो. आणि म्हणून पदार्थांमध्ये द्वैत अद्वैत असतानाही पदार्थ वास्तविकतः न इष्ट आहे न अनिष्ट आहे. पदार्थ तर जसा आहे तसा त्याच्या स्वरूपाने तो विद्यमान आहे. म्हणून पदार्थामध्ये वास्तविकतः अद्वैत आहे, म्हणजे भिन्न भिन्नता नाही. एकाला इष्टकारक आणि एकाला अनिष्टकारक असं पदार्थामध्ये कोणतंही डिव्हिजन नाही की याला आम्ही इष्टाच्या लिस्टमध्ये टाकू आणि याला आम्ही अनिष्टाच्या लिस्टमध्ये टाकू. असं कधीही आमच्या जीवनात घडत नाही. हिवाळ्यामध्ये जे स्वेटर आम्हाला इष्ट वाटतं तेच उन्हाळ्यामध्ये आम्हाला नकोसं वाटतं. म्हणजे काय झालं, आमची इष्ट अनिष्ट की हा पदार्थ इष्टच आहे हे आम्ही ठामपणे म्हणू शकत नाही. किंवा एखादा पदार्थ एखाद्या काळी इष्ट वाटतो पण कालांतराने तोच अनिष्ट वाटतो. जसं जर आपण मुलाचं उदाहरण घेतलं तर मुलगा कधी कधी आम्हाला लहानपणी खूप आवडतो, सुखावह वाटतो, पण मोठ्या झाल्यानंतर तोच मुलगा जर आमच्या मनाच्या विरुद्ध वागायला लागला तर आम्हाला तो अनिष्ट देखील वाटतो. म्हणजे आम्ही एकच गोष्ट ही इष्टकारक आहे किंवा अनिष्टकारक आहे असं ठामपणे म्हणू शकत नाही. आणि पदार्थांच्या दृष्टीने जर विचार केला तर पदार्थ हे मुळात त्याच्या स्वभावाने विद्यमान आहे. प्रत्येक पदार्थाचं परिणमन हे त्याचं स्वतंत्र रीतीने होते आहे. त्याच्यामध्ये कुणीही काहीही फेरबदल करू शकत नाही. पदार्थ जसा आहे तसा असणार आहे. आम्ही आमच्या कल्पनेनी पदार्थांमध्ये अद्वैत असताना सुद्धा, अशी एकरूपता समानता असताना सुद्धा असा द्वैत भाव त्या ठिकाणी करतो की हा पदार्थ इष्ट आहे आणि अनिष्ट आहे अशी द्वैत रूपाने हा जीव प्रवृत्ती करतो. इष्टानिष्ट विषयांमध्ये रागद्वेषास आलिंगन देऊन, आणि पदार्थ वास्तविकता इष्ट अनिष्ट नाही, पण आमच्या कल्पनेमध्ये आम्ही पदार्थ इष्ट आहे आणि अनिष्ट आहे असं मानून आम्ही रागद्वेषाला खतपाणी देतोय. काय आम्ही जीवनात वाढवितो आहे तर आमची ही रागद्वेषांची शृंखला सतत वाढत आहे. म्हणून रागद्वेषास आलिंगन देऊन म्हटलं या ठिकाणी की रागद्वेषच आम्ही सातत्याने पुष्ट करत आहोत. की सतत आमच्या मनाचं जर आम्ही अंतर्निरीक्षण केलं, आणि अंतर्निरीक्षण करायसाठीच या गाथा दिलेल्या आहे. 5 मिनिट आम्ही डोळे मिटून आमच्या अंतरंगामध्ये काय परिणाम सुरू आहे याचं वेदन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रयत्न केल्यानंतर आमच्या मनात सातत्याने हे हवं आहे, हे नको आहे, हे इष्टकारी आहे, हे अनिष्टकारी आहे, याचीच विवर्त आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला उठलेली दिसते. सामायिकासाठी त्रयस्थ भूमिका जरी आम्ही अंगीकार करत असलो तरीही तेवढ्याही कालावधीमध्ये जर खऱ्या अर्थाने आम्हाला सामायिक करायचं असेल तर आमच्या अंतर्मनाचं आम्हाला फक्त अवलोकन करायचं आहे. एक न्यायक भाव मी आहे आणि माझ्या अंतरंगात कोणकोणते परिणाम उत्पन्न होतात हे फक्त साक्षीभावपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करायचा. तर आम्हाला दिसतं, जाणवतं की अरे मी सामायिकाची प्रतिज्ञा केली पण 5 मिनिटंही मी स्थिर माझ्या मनाने राहू नाही शकत. माझ्या अंतरंगामध्ये कधी नव्हे त्या
आणि कुठेही आठवणार नाही अशा आठवणी सामायिकाच्या काळामध्ये आम्हाला आठवतात. आणि असं हे मन रागद्वेषाच्याच आलिंगनामध्ये त्या ठिकाणी भरकटत राहतं. आणि असं होऊन जबरदस्त पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटून जावा. पूर आला, पूर आल्यानंतर एखादा छोटासा बांध बांधलेला आहे किंवा पूल आहे आणि पुराचा वेग इतका जबरदस्त आहे की तो पूल 2 भागामध्ये विभक्त होतो. त्याप्रमाणे ह्या रागद्वेषाचा हा पूर आहे जीवनामध्ये. आणि हा पूर इतक्या प्रचंड वेगाने आमच्या अंतःकरणामध्ये घुसत आहे की आमचा जो न्यायक स्वभावी आत्मा आहे हा त्यामुळे खंडित झालेला आहे. त्याचे 3 मध्ये तुकडे पडलेले आहे. कोणते 3? तर मोह, राग आणि द्वेष. इथे 2 प्रकारे सांगितलं. तर मोह आधी सांगितला. त्यामुळे राग द्वेष अशा रूपाने हा खंडित होतो आहे. आणि अंतरंगात रागद्वेष उठले की क्षोभ, खेद जीवनात अपरिहार्यपणे आहे. कारण आत्मेची शांती या स्वभावापासून तो च्युत झाला, रागद्वेषाच्या अधीन झाला. रागद्वेषाच्या अधीन होणं म्हणजेच अंतःकरण क्षोभित होणं, कष्टप्रद होणं. आणि अशा तऱ्हेने हा क्षोभाला प्राप्त होतो. सारांश मोहच रागद्वेष मोहरूप भेदाने त्रिभूमिका रूप होतो. हा जो मोह आहे हा मोह कधी मिथ्यात्वाचं रूप धारण करतो. मिथ्यात्वासोबत अनंतानुबंधी आहेतच रागद्वेष, नाही असं नाही. आणि कधी मिथ्यात्व गेलं तरीही रागद्वेष त्या ठिकाणी आम्हाला त्रास देत राहतो. अशा तऱ्हेने हा आमचा जो भाव आहे, शुद्धात्मरूप अनुभूती आहे, या अनुभूतीपासून हा जीव अशा तऱ्हेने च्युत होतो. ज्याप्रमाणे मद्याने उन्मत्त झालेला पुरुष विवेक शून्य होतो, तद्वत तत्वांमधील भ्रमरूप मोहाने उन्मत्त झालेला पुरुष स्वपरामध्ये विवेक शून्य होतो. त्याला मी कोण, पर काय, कशाचंही भान उरत नाही. त्याचा विवेक जो आहे हा विवेक देखील खंडित होतो. आणि पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटावा तद्वत मोहाच्या वेगाने आत्मा खंडित होऊन हाच मोह रागद्वेष रूप द्वैत रूपाने परिणत होतो. वस्तुतः मोह रागद्वेष या एक मोहाच्याच 3 भूमिका आहे. मोहनीय कर्म एकटंच सांगितलंय आणि हे एकटंच मोहनीय कर्म अशा प्रकारे दर्शन मोह आणि चारित्र मोहात विभाजित करून दर्शन मोह आणि चारित्र मोहामध्ये रागद्वेष अशा तऱ्हेने हा त्रिविध भूमिकेला प्राप्त होतो. अशा तऱ्हेची ही 83 नंबरची गाथा या ठिकाणी आपण बघितली. थोडक्यात मोहक्षयाचा उपाय स्वयं करून अरहंत भगवंतांनी शुद्धात्म प्राप्तीसाठी त्याचाच उपदेश दिलेला आहे. या गाथेत मोहाचे स्वरूप आपल्याला सर्वप्रथम स्पष्ट केलेले आहे. मोह म्हणजे काय? तर शुद्धात्मादी द्रव्य, जयसेनाचार्यांची टीका की शुद्धात्मादी द्रव्य त्यांचे अनंत ज्ञानादी गुण आणि अस्तित्वादी सामान्य गुण आणि शुद्धात्म परिणती रूप पर्याय आणि बाकीच्याही द्रव्यांबद्दल जी विपरीत अभिनिवेशाने तत्वामध्ये संशय उत्पन्न करणारा जो मूढ भाव आहे त्याला दर्शन मोह असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा हा दर्शन मोहानी युक्त निर्विकार शुद्धात्म्याने रहित इष्ट अनिष्ट इंद्रिय विषयांमध्ये हर्ष विषाद रूप रागद्वेष चारित्र मोहानी परिणमित होतो. आणि त्यामुळे हा आपल्या निराकुल आत्मतत्वाचा स्वभाव त्या ठिकाणी विसरतो की चारित्र मोहानी असा परिणत झाला
आणि त्याचा जो असा स्वभाव आहे, निराकुल आत्मस्वभाव, यातला तो विसरतो आणि त्याच्या विपरीत अशा आकुलतारूप क्षोभ किंवा अस्थिरतेला प्राप्त होतो. क्षुब्ध याचा अर्थ अस्थिरता याच्या जीवनात येते, चलायमानता असते. जे मिळालं त्याच्यामध्ये समाधान न ठेवता अजून अजून काहीतरी अशा प्रकारची परिणती जोपर्यंत आहे तोपर्यंत आकुलता जीवनात आहे आणि अशा आकुलतेला हा प्राप्त होतो आणि नाना प्रकारे बंध करतो. आणि म्हणून शुद्धात्म्याच्या ध्यानाने रागद्वेष नष्ट केल्या गेले पाहिजे. जीवनामध्ये अंतस्तत्वाची ज्ञान प्रतीती नसणे आणि परभावामध्ये मुग्धता हा मोहभाव आहे. मोही जीव याचा अर्थ ज्याला खूप मोह आहे व्यवहारामध्ये तो नाही, मोह वरून दिसणार पण नाही, पण मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जी काही विपरीत मान्यता आहे त्याला मोही जीव म्हटलेला आहे. मोही याचा अर्थ एक आपण जसं म्हणतो व्यवहारात की याला खूप मोह आहे जीवनात, असा नसून एखाद्याच्या जीवनात मोह वरून दिसणारही नाही, पण मिथ्यात्वाचा उदय त्या ठिकाणी असणार आहे, तोही जीव मोही जीव म्हटल्या जाणार आहे. तसा हा मोही जीव परद्रव्य, परगुण आणि परपर्यायीला स्वरूपाने मांडतो. जीवनात इंद्रियांची तीव्र आवड आहे आणि त्यामुळे पदार्थामध्ये इष्ट अनिष्टपणा नसतानाही हा इष्ट अनिष्ट बुद्धी करतो. इष्ट पदार्थामध्ये राग करतो आणि अनिष्ट पदार्थात द्वेष करतो. आणि म्हणून मोहाची अशी 3 रूप आहे, राग, द्वेष आणि मोह. पुण्य पापाचे विकल्प सुद्धा जीवनात ज्ञेय आहे म्हणजे जाणण्यायोग्य आहे, पण त्यातही पुण्य चांगले आणि पाप वाईट ही द्वैत बुद्धी करतो आणि ज्ञान स्वभाव जीवनात सोडतो. या गाथेचा प्रयोग करताना कैवल्य प्राप्तीसाठी केवळ ज्ञान मात्र आत्मतत्वाची आराधना करून विकारांपासून हटून स्वस्वभावामध्ये रममाण होणं. जर आम्हाला खरं आम्ही मुमुक्षु असू किंवा मोक्षाच्या प्राप्तीची अभिलाषा जर आमच्या जीवनात असेल तर निरंतर आमच्या आत्मचिंतनाची धारा मी एक त्रिकाली न्यायक स्वभावी शुद्ध आत्मा आहे, मी अनादी अनंत आहे, एक रूप आहे, अखंड आहे, गुणभेदांच्या अतीत आहे, पर्याय भेदाच्या अतीत आहे, ही चिंतनाची धारा आमच्या जीवनात निरंतर असायला पाहिजे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण 83 नंबरची गाथा या ठिकाणी बघितली. यानंतर हा जो मोह आहे हा अनिष्ट कार्यांमध्ये कारणीभूत आहे. मोहनीय म्हणजे मोह जीवाचा, कर्माला महत्व कमी द्यायचं, कारण कर्म पौद्गलिक आहे आणि कर्माच्या निमित्ताने जे जीवाचे परिणाम होत आहे हा परिणाम या ठिकाणी मुख्य रूपाने आपल्याला ग्रहण करायचा आहे. म्हणून मोह हा अनिष्ट कारणभूत आहे हे सांगून त्रिभूमिकेला प्राप्त झालेल्या मोहाचा क्षय तुला जीवनात करायची आहे, ही गाथा या ठिकाणी आचार्य सांगत आहे. 84 नंबरची गाथा पहा. मोहेन वा रागेन वा दोषेन परिणदस्य जीवस्य जायति विविधो बंधो तम्हा ते समखव इदौवा. मोहेन व रागेन व दोषेन परिणदस्य जीवस्य जायति विविधो बंधो तम्हा ते समखव इदौवा. मोहेन, रागेन, दोषेन 3 गोष्टी त्रिभूमिकेला हा मोह प्राप्त होतो. म्हणून मोह याचा अर्थ अज्ञान, मिथ्यात्व भाव हा घ्यायचा. हे क्षयोपक्षमिक अज्ञान आहे. अज्ञान 2 तऱ्हेचं आपल्याला बघता येतं, एक क्षयोपक्षमिक अज्ञान आणि दुसरं औदैक अज्ञान.
औदैक ज्ञान ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये 1 ते 12 गुणस्थान पर्यंत जे अज्ञान असतं त्याला औदैक अज्ञान म्हटलेलं आहे. आणि मिथ्यात्वासोबत जे आमचं अज्ञान असणार आहे, विपरीत मान्यता रूप असं ज्ञानाची अज्ञान रूप परिणती असणार आहे, तिला क्षयोपक्षमिक अज्ञान म्हणायचं. तर या ठिकाणी जे अज्ञान हा शब्द आलेला आहे, मोहेन म्हणजे अज्ञानाने, तर हे क्षयोपक्षमिक अज्ञान लावायचं. म्हणजे मोहाने किंवा रागाने किंवा द्वेषाने परिणत झालेल्या जीवाला विविहो बंधो जायदी, विविध प्रकारचा बंध होतो. बंधाची कारण सांगताना तत्वार्थ सूत्रात एक सूत्र ठेवलेलं आहे, मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय योगा बंध हेतवाहा. बंधाच्या कारणामध्ये पहिल्यांदा कारण त्यांनी सांगितलं की मिथ्यात्व, नंतर सांगितलं अविरती, तिसऱ्या नंबरवर आहे कषाय. मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय योगा बंध हेतवाहा, 5 कारण त्या ठिकाणी सांगितली आणि मिथ्यात्वाला प्रथम स्थान दिलं आणि रागद्वेष कषाय हे नंतर आलेले आहे. म्हणजे या 3 मुळेच प्रामुख्याने जीवाला बंध होतो आणि म्हणून विविहो बंधो जायदी, त्याला विविध प्रकारचा बंध या मोहनीयाच्या उदयात जो विपरीत भाव होतो आहे, रागद्वेष होतो आहे, त्यामुळे हा परत नवीन कर्मबंध बांधतो आहे. म्हणून तम्हा ते सम खवैदव्वा, सम म्हणजे समीचीन रीतीने, म्हणून त्याचा नाश करायचा आहे. समीचीन रीतीने म्हणा किंवा सम याचा अर्थ संपूर्णपणे असा देखील करता येऊ शकतो. म्हणून समीचीन रीतीने आणि संपूर्णपणे या रागद्वेषाचा क्षय करावा अशी प्रेरणा या गाथेमध्ये दिलेली आहे. याची टीका आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्जायाणम नमो लोए सवसाहू.